ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानच्या कुरापतींबद्दल जगाला माहिती देण्यासाठी भारत सरकार आता पाकिस्तानवर डिप्लोमॅटिक स्ट्राईक करणार आहे। जगातल्या प्रमुख देशांना याबाबतची माहिती देण्यासाठी सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाची स्थापना केली आहे। हे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशात जाऊन भारताची भूमिका मांडणार आहे। येत्या 22 ते 23 मेच्या दरम्यान शिष्टमंडळाचे दौरे सुरू होणार आहेत। या शिष्टमंडळात कोणकोणत्या खासदारांचा समावेश आहे, ते कोणकोणत्या देशांना भेटी देणार आहेत, नेमकी कोणती भूमिका मांडणार आहेत, जाणून घेऊया या खास रिपोर्टमधून। ऑपरेशन सिंदूरची यशोगाथा आता जगभर गाजणार। पाकिस्तानला कशी अद्दल घडवली याची कहाणी भारत जगासमोर मांडणार। भारतातले सर्वपक्षीय नेते करणार जगभरातील प्रमुख मित्र देशांचा दौरा। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला। या संघर्षाची माहिती आपल्या मित्र देशांना देण्यासाठी भारतानं सर्वपक्षीय खासदारांच्या 7 शिष्टमंडळांची स्थापना केली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची जबाबदारी नेमकी कुणाकडे आहे यावरही एक नजर टाकूया। काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, भाजपचे रविशंकर प्रसाद, द्रमुकच्या कनिमोळी, जेडीयूचे खासदार संजय झा, भाजपचे जय पांडा हे सर्वपक्षीय खासदार करणार आहेत। महिन्याच्या अखेरीस भारताचे सहकारी असलेले जगातील प्रमुख देश आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांना या खासदारांच्या नेतृत्वातील 7 शिष्टमंडळ भेट देणार आहेत। आता ही शिष्टमंडळ नेमकी काय काय कामं करणार आहेत तर तेही पहा। 23 मे पासून सर्वपक्षीय खासदारांची 7 शिष्टमंडळ खास राजकीय मिशनवर आहे। 10 दिवसांच्या दौऱ्यात वॉशिंग्टन, लंडन, अबुधाबी, प्रिटोरिया आणि टोकियो सारख्या शहरांना हे खासदार भेटी देणार आहेत। पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरची माहिती देणं, दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका मांडणं, दहशतवादासंबंधी शून्य सहिष्णुतेचा संदेश देणं, पाकिस्तानचा बुरखा फाडणं हा या शिष्टमंडळाचा उद्देश असणार आहे। आज हे टेररिझम जे आहे US पर्यंत बाकी सगळ्या देशांमध्ये पण गेलेलं आहे, जे इथून सुरुवात झालेली आहे। तर हे सगळं सांगण्याचं एक संधी जी आहे, एक जबाबदारी जी आहे, ही भारताने जे आहे, आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी आहे ती माझ्यावरती सोपवलेली आहे। माझ्यासारख्या अनेक 7 अजून डेलिगेशन जाणार, 7 अजून लीडर्स वेगवेगळ्या पार्टीच्या पक्षाचे लोक जाणार आहेत। एक मोठी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पूर्ण निष्ठेने जे आहे हे पार पाडण्याचा प्रयत्न माझा असेल। मेरी अगुवाई में जो डेलीगेशन जाएगा वो सऊदी अरेबिया, बहराइन, कुवैत और अल्जीरिया जाएगा। तो जा कर के मैं ब्रीफिंग हम लोग लेंगे और फिर भारत का प्रभावी पक्ष और अपने प्रधानमंत्री जी की सोच और भारत की एकता इस पूरे मामले में, जो 7 डेलीगेशन चुने गए हैं उसमें कई डेलीगेशन के नेता विपक्ष के लोग हैं। ये बहुत बड़ी सोच है। हाँ, तो एक बहुत ही संवेदनशील इलाके में मुझे भेजा जा रहा है। मैं जाऊंगा, देश हित में जो भी काम करना हो करूंगा। केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विविध स्तरातून स्वागत झालंय। ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोहोचली पाहिजे। ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोहोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये, विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल। त्यामुळे आता सर्वपक्षीय खासदारांच्या या शिष्टमंडळाच्या दौऱ्यात नेमकं काय काय घडतं हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।